हाय, मी यशोदा. असं सुंदर असं क्रिस्टल आणि खरबूजा बीट्स वापरून इतकं सुंदर असं हे नेकलेस झालेलं आहे. तर आपण बघूयात त्याला काय काय लागतं. तर मी इथं काय केलेलं आहे, 4 mm चे क्रिस्टल घेतलेले आहेत. ग्रीन कलरचे 4 mm चे क्रिस्टल. अजून आपल्याला लागणार आहे, काय करणार आहोत आपण आता, हे कनेक्टर घेणार आहोत. मी इथं काय केलेलं आहे, 5 होल कनेक्टर घेतलेला आहे मी. तुमच्याकडं म्हणजे 3 होल 4 होल म्हणजे 4 होल कनेक्टर असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. आणि हे सुद्धा कनेक्टरच आहे, पण मी ह्याला मिडलमध्ये ते पेंडेंटसारखं वापरलेलं आहे. हे आपले खरबूजा बीट्स आहेत. आपण हे पूर्ण चोकर हा गेज वायरमध्ये आपण करणार आहोत, म्हणजे गेअर वायरमध्ये आपण हे करणार आहोत. इनविजिबल नेकलेसचं असतं. मग हे आपलं कटर आणि प्लायर. चला मग आता सुरुवात करूया. मी इथं काय केलेलं आहे, हे जे इन्व्हिजिबल नेकलेससाठी आपण वापरतो वायर, गेअर वायर, ते वायर मी इथं गेअर वायर घेतलेलं आहे. इथं बघा तुम्ही. मी तुम्हाला इथं मापून पण दाखवते की मी किती घेतलेलं आहे. तर मी इथं काय घेतलेलं आहे, टोटल 11 इंच मी इथं वायर घेतलेला आहे. थोडंसं जास्त घेतलेलं आहे मुद्दामून. पण आपल्याला हा चोकर म्हणजे क्रिस्टल पकडून आपल्याला 8 इंचमध्ये रेडी करायचं आहे. का, म्हणजे आपले जे कनेक्टर आहेत ते सुद्धा एखादं इंच असतात. मग त्याचे 2 इंच प्लस होतात. मग टोटल आपल्याला हे 10 इंच होतात. मी असे इथं काय केलेलं आहे, 4 लाईन कट करून घेतलेल्या आहेत 11 इंचचा. कनेक्टर घ्यायचा आहे आपल्याला. कनेक्टर घेऊन एका होलमधून वायर पास करून एक लॉक बीट टाकायचा आहे. लॉक बीट टाकून आपल्याला त्या वायरला तिथंच लॉक करून काय करायचं आहे, आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर बघा, ह्या पद्धतीनं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा, मी इथं काय केलेलं आहे, 4 लाईन इथं मी सेम त्याच प्रोसेसने इथं कनेक्टरनं आपलं हे लॉक बीटनं लॉक करून घेतलेलं आहेत. आता आपण हे जे 4 mm चे क्रिस्टल आहेत ग्रीन कलरचे, मी तुम्हाला एक फर्स्ट लाईन घालून म्हणजे दाखवते करून, मग ते सेमच सगळे प्रोसेस सेमच करायचे आहेत आपल्याला. मी काय केलेलं आहे ह्याला, हे बघा, आता फर्स्टला काय केलेलं आहे, मी इथं 10 क्रिस्टल घालून घेतलेले आहेत. तर बघा, मी इथं 10 क्रिस्टल ॲड केलेले आहेत. आपण जिथं कनेक्टरने कनेक्ट केलेलं आहे ना, हे बघा इथं. मी इथं 10 क्रिस्टल घेतलेले आहेत. 10 क्रिस्टलनंतर एक इथं खरबूजा बीट घेतलेला आहे. परत आपण काय करणार आहोत, इथं परत 10 क्रिस्टल घालणार आहोत. म्हणजे आपल्याला एक तुम्हाला मी सोप्या पद्धतीनं म्हणजे सांगते, म्हणजे जेवढं क्रिस्टल लागतील तेवढे म्हणून. 10 10 क्रिस्टल घ्यायचे आहेत आपल्याला. 10 क्रिस्टलनंतर एक खरबूजा बीट ॲड करायचं आहे आपल्याला. हे बघा, इथे सुद्धा 10 क्रिस्टल झालेले आहेत. एक खरबूजा बीट ॲड करायचा आहे. आता इथं आपल्याला काय करायचे आहेत, फक्त फक्त आणि फक्त 3च क्रिस्टल ॲड करायचे आहेत. ग्रीन कलरचे जे क्रिस्टल आहेत ते आपण इथं फक्त 3च क्रिस्टल ॲड करणार आहोत. बघा, अशा प्रकारे 3 क्रिस्टल ॲड करून घेऊत आपण. हां, तर बघा, आता आपण इथं हे जे मिडलमधलं जे आपण हे सुद्धा कनेक्टरच आहे, पण मी इथं मिडलच्या पेंडेंटसारखं इथं वापरलेलं आहे. तर बघा, असा फर्स्ट फर्स्ट सोडून मग ते कनेक्टरमध्ये इथं घातलेलं आहे. इथं परत ह्या साईडने सुद्धा 3च क्रिस्टल घालायचे आहेत. परत तिथं एक खरबूजा बीट घालायचा आहे. परत इथं सेम 10 क्रिस्टल घ्यायचे आहेत. बघा, इथं 10 क्रिस्टल इथं आपण टाकून घेणार आहोत. खूप सुंदर दिसतं फुल, म्हणजे झाल्यावर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. खूप सोपा आहे, फक्त ववायचं आहे याच्यामध्ये, दुसरं काहीच नाही. तर बघा, इथं फक्त 10 क्रिस्टल घेतलेले आहेत. परत एक खरबूजा बीट घालायचा आहे. इथं परत 10 क्रिस्टल आपल्याला घ्यायचे आहेत. इतका सोपा आहे ना, तुम्ही 5-10 मिनटातसुद्धा हे बनवू शकता. दुसरं काही नाही, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. हे आपले क्रिस्टल वगैरे तरी घरी असतात, म्हणजे ज्यांनी करतात ना ज्वेलरी मेकिंगचं काम, त्यांच्याकडे तरी सहजच भेटतात. सगळे सहज म्हणजे भेटण्यासारखेच आहेत. नाहीतर तुम्ही तुमच्या जवळच्या शॉपमध्ये जाऊन सुद्धा मागवू शकता. जर तुम्हाला माझ्याकडून मटेरियल हवं असेल, तरीसुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझ्याकडनं सुद्धा मटेरियल तुम्ही घेऊ शकता. तर बघा इथं, हा बघा, अशा प्रकारे आपल्या ह्या साईडला सुद्धा एक कनेक्टरनी एक लॉक बीट घालायचा आहे आणि आपल्याला हे जे आहे इथंच लॉक करून
घ्यायचा आहे. मी सेम ह्याच पद्धतीनं हे जे बाकीचे 3 लाईन आहेत, ते सुद्धा अशाच पद्धतीनं मी कंप्लीट करून तुम्हाला दाखवते, की किती सुंदर असा हा क्रिस्टलचा चोकर बनून रेडी होतं. तुम्ही बघा खूप सुंदर आणि सुंदर दिसतं. इथं पहा किती सुंदर दिसत आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता सणांमध्ये घालण्यासाठी काठापदराच्या साडीवर खूप असं उठाळून दिसेल असा हा चोकर एकदम गळ्याला चिटकून जरी घातलात ना, तर खूप छान असं रॉयल लूक देईल. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग मी. चला बाय.